Hello everyone, today we are going to learn standard 5th problem set 32. क्वेश्चन दिलेला आहे, राईट द फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. काही नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सचे इथे आपल्याला फॅक्टर्स राईट करायचे आहे. फॅक्टर फाइंड करताना तो नंबर कोणत्या टेबलमध्ये येतो ना हे आपल्याला चेक करायचं असते. ओके, सो इथे राईट करते मी फॅक्टर्स ऑफ 8 इज इक्वल टू, बघा सुरुवातीला 1च्या टेबलमध्ये तर 8 येणारच आहे, 2च्या टेबलमध्ये 8 येतो, 3च्या टेबलमध्ये येतो का 8 नाही, 4च्या टेबलमध्ये येतो, 5च्या येत नाही, 6च्या येत नाही, 7च्या येत नाही, तो आता स्वतःच्या टेबलमध्ये येतो 8. ओके, स्वतःच्या टेबलमध्ये येतो तर इथे स्टॉप येणार आहे याचे फॅक्टर. सो 1 2 4 8 हे 8चे फॅक्टर आहे. असं आपल्याला 1 बाय 1 एक एक नंबर टेबल चेक करत जायचं आहे की हा नंबर त्या टेबलमध्ये येतो का, आणि जर येत असेल तर इथे राईट करायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे एक्झाम्पल 2. इथे 5 दिलेला आहे. सो फॅक्टर्स ऑफ 5, कोणत्याही नंबरचे फॅक्टर फाइंड करताना फर्स्ट 1 घ्यायचाच आहे, बिकॉज 1च्या टेबलने सर्वांना डिवाइड होतो, 1च्या टेबलमध्ये सर्व नंबर येत असतात. ओके, सो आता बघा 1 नंतर 2, 2च्या टेबलमध्ये 5 येतो का नाही, 3च्या टेबलमध्ये येतो का नाही, 4च्या येत नाही, 5च्या टेबलमध्ये येतो. ओके, सो 1 and 5 हे 5चे फॅक्टर आहे इथे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 3, 14. 14चे फॅक्टर फाइंड करायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट करायचं फॅक्टर्स ऑफ 14 इज इक्वल टू, 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये येतो, 3च्या येत नाही, 4च्या येत नाही, 5च्या येत नाही, 6च्या येत नाही, 7च्या येतो, आणि 8 9 10 11 12 13 ह्या टेबलमध्ये पण 14 येत नाही, 14च्या टेबलमध्ये 14 येतो. सो 1 2 7 14 हे त्याचे फॅक्टर येणार आहे. ओके, खूप इझी आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4, 10. सो फॅक्टर्स ऑफ 10 इज इक्वल टू, 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या टेबलमध्ये 10 येतो, 3च्या नाही येत, 4च्या नाही येत, 5च्या येतो, 6 7 8 9 ह्या टेबलमध्ये 10 येत नाही, 10च्या टेबलमध्ये 10 येतो. ओके, ज्या टेबलमध्ये हा नंबर येणार आहे ते टेबल इथे आपल्याला राईट करायचे आहे, तेच त्याचे फॅक्टर असतात. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे 7 नंबर. सो फॅक्टर्स ऑफ 7 इज इक्वल टू, 1च्या टेबलमध्ये आता बघा 2 3 4 5 6 या टेबलमध्ये 7 येणार नाही, डायरेक्ट 7च्या टेबलमध्ये 7 येत असतो, म्हणून 7चे फॅक्टर 2 येणार आहेत, 1 and 7. ओके, एक्झाम्पल नंबर 6 आहे 22. फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू 1. बघा आता इथे 22 आहे, 2च्या टेबलमध्ये हा 22 येतो का, आपण जर टेबल बघितला 2 10 जा 20 तर 20 पर्यंत टेबल बघितला तर इथं 22 नंबर आहे. मग कसं लक्षात घ्यायचं, युनिट प्लेस चेक करायची आहे डिजिटची. जर इथे नंबर मोठा असेल तर त्या नंबरची युनिट प्लेस चेक करायची आहे. युनिट प्लेसमध्ये 2 डिजिट आहे, मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. बघा इथे तुम्हाला राईट करून घ्यायचं आहे 2 0 0 2 4 6 8. हे जर नंबर युनिट प्लेसला येत असतील तर त्याला 2ने डिव्हाइड होतो. ओके, म्हणजे त्या पूर्ण नंबरला 2ने डिव्हाइड होतो. आता याच्या युनिट प्लेसला 2 आहे, म्हणजे ह्या नंबरला पूर्ण नंबरला 2ने डिव्हाइड होणार, 2च्या टेबलमध्ये येणार, पुढे टेबल आपण वाढवला तर म्हणजे हा नंबर 2च्या टेबलमध्ये येतो, तर 2 हा फॅक्टर इथे राईट करावा लागेल. 3च्या टेबलमध्ये येतो का, कसं चेक करायचं, येतच नाही, 22 3च्या टेबलमध्ये येत नाही, 21 येतो. ओके, सो 3ने राईट करायचा. मग 4च्या टेबलमध्ये पण येत नाही, 5च्या येत नाही, 6च्या येत नाही, डायरेक्ट 11च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 11 and 22च्या टेबलमध्ये. ओके, सो 1 2 11 22 हे 22चे फॅक्टर्स आपल्याला मिळाले इथे. आता बघा एक्झाम्पल नंबर 7 25. फॅक्टर्स ऑफ 25 इज इक्वल टू, 1 तर इथे राईटच करायचं आहे, प्रत्येक नंबरचे फॅक्टर काढताना आपल्याला 1 राईटच करायचं आहे. आता 25 हा 2च्या टेबलमध्ये येतो का, कसं चेक करणार, युनिट प्लेसला 5 आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे नंबर असले तरच त्याला युनिट प्लेस, तरच त्या नंबरला 2ने डिवाइड होतो. मग ह्या नंबरपैकी इथे युनिट प्लेसला कोणताही नाही, म्हणजे हा 2ने डिवाइड होणार नाही. 3च्या टेबलमध्ये येत नाही, 4च्या येत नाही, 5च्या टेबलमध्ये येतो. ओके, 5च्या टेबलमध्ये नंतर डायरेक्ट 25च्या टेबलमध्ये येणार हा नंबर. ओके, सो हे मिळाले आपल्याला 25चे फॅक्टर 1 5 25. ओके, नेक्स्ट 32. फॅक्टर्स
ऑफ 32 इज इक्वल टू 1च्या टेबलमध्ये येतो. आता युनिट प्लेसला 2 आहे ना, म्हणून 2च्या टेबलमध्ये पण येतो. 3च्या टेबलमध्ये कसं येणार, 3चा टेबल हा 30पर्यंत संपून जातो. मग पुढे कसं चेक करायचं बघा, दिलेल्या नंबरची डिजिटची ॲडिशन करायची आहे. आता इथे 32 दिलेला आहे, यामध्ये 3 आणि 2 हे 2 डिजिट आहे, या दोन्ही डिजिटची ॲडिशन करा. 3 + 2 किती होतात, 5. 5 नंबर 3च्या टेबलमध्ये येतो का चेक करा. येत नाही, म्हणजे 3ने डिवाइड होणार नाही. नंतर 4च्या टेबलमध्ये येतो, 5च्या येत नाही. 6च्या येतो का, नाही. 7च्या येत नाही. 8च्या येतो. 8 नंतर 16च्या टेबलमध्ये आणि नंतर 32च्या टेबलमध्ये. ओके. नेक्स्ट आता 33चे फॅक्टर्स ऑफ 33. बघा 1 घेतला मी, युनिट प्लेसला 3 आहे. युनिट प्लेसला आपल्याला हे डिजिट पाहिजे, यापैकी कोणताही एक डिजिट असला तर 2ने डिवाइड होणार. बट इथे युनिट प्लेसला किती आहे, 3 आहे, म्हणजे 2ने डिवाइड होणार नाही. मग 3ने कसं डिवाइड होणार चेक करायचं सांगितलं मी तुम्हाला. दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन. 33 यामध्ये 3 आणि 3. 3 + 3 6. 6 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो ना, म्हणजे ह्याला 3ने डिवाइड होतो, म्हणून 3 राईट करते. आणि आता नेक्स्ट 4 5 6 7 8 9 10 ह्या टेबलमध्ये 36 33 हा नंबर येत नाही, 11च्या टेबलमध्ये येतो. आणि डायरेक्ट 33च्या टेबलमध्ये 33 × 33 येणार. सो 33चे फॅक्टर आपल्याला 1 3 11 33 मिळालेली आहे. ओके. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सेट पूर्ण होतो. हा खूप इझी आणि छोटा प्रॉब्लेम सेट होता. हा प्रॉब्लेम सेट तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.